नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साधी सोपी रेसिपी सुरणाचे काप जे कांदा लसूण खात नाही, नॉनव्हेज खात नाही, ते सुद्धा आवडीने खातील. तोंडी लावण्यासाठीही चटपटीत असे होतात. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक पाव किलो एवढे हे सुरण घेतले आहे. सुरणाचे मला बाजारातूनच असे 2 तुकड्यांमध्ये भेटले. एक लहान आणि एक थोडासा मोठा असा आहे. थोडंसं मातीचं असं आहे सुरण म्हणून वरची जी साल आहे किंवा जास्तीचा हा भाग आहे मातीचा थर लागलेला तो काढून घेऊयात. बटाट्याची साल काढतो आपण त्यानेही काढून घेऊ शकता, पण याला थोडी जास्त माती होती म्हणून मी सुरीनेच असा वरचा भागही निघून येईल मातीचा आणि सालही म्हणून असं सुरीनेच वरवरचं सर्व काढून घेते. आता हे धुवून घेऊयात. धुवून पुसून मग याचे काप करूयात. तर हे पहा, धुवून सर्व माती निघून गेली, वरची सालही सर्व काढून घेतली. आता इथे मला असा एक हा थोडासा चौकोन आकारात भेटला आहे म्हणून अशी मी याचे चौकोनीच काप करून घेते. हवं तर तुम्ही मोठेही काप करू शकता त्रिकोण आकारात. तर थोडीशी पातळ अशी काप करायची. तर हे पहा या पद्धतीने. थोडासा एखाद जाडसर असेल तर त्याची मी या पद्धतीने पातळ अशी काप करून घेणार आहे. तर हे पहा हा थोडासा मोठा आहे म्हणून याला असं सुरीने पातळ करून घेते. या पद्धतीने सर्व काप अशी पातळ करायची. जमेल तेवढं सुरण पातळ असं कापायचं, तेवढेच कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी होतात. तर हे पहा या पद्धतीने. आता हा मोठा होता तर काहींचे असे चौकोन झाले आहेत आणि थोडंसं आकारात होतं तर असे त्रिकोणही झाले आहेत. ज्या आकारात होता त्या आकारातच कापला गेला चौकोन, पण जे साईडची किनार होते त्याची असे त्रिकोण किंवा थोडे लहान मोठे झाले. सर्व सुरण कापून घेतला. आता एका भांड्यामध्ये अर्धा ग्लास एवढे पाणी घेतले, यात अर्धा ते 1 चमचा एवढे मीठ घातले आणि सर्व हे सुरणाचे काप आता या मिठाच्या पाण्यात एक 5 ते 10 मिनटं ठेवूयात. याला तो थोडासा असा खवखव होते किंवा थोडासा असा खारसटपणा असतो मिठामुळे, मग तोही कमी होऊन जातो. म्हणून एक 5 ते 10 मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवलं. त्यानंतर यातील सर्व पाणी गाळून घेतलं. पाणी निथळायला ठेवलं सुरणाचं. तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये मसाले घेऊयात. 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा हळद, 1 ते दीड चमचा धने पावडर, सोबतच अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला. त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालूयात. सगळे हे कोरडे मसाल्याचं आधी चांगले मिक्स करून घेऊयात. इथे मी एक 10-15 मिनटं आधीच चिंच आणि गूळ पाण्यात ठेवला होता, त्याचाही असा कोळ करून घेतला. आता चिंच गुळाचं पाणीही यात घालूयात. हवं तर तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकमही घालू शकता. आता सर्व हे मिक्स करून घेतलं. थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी अजून यात थोडंसं पाणी घालते आहे आणि थोडंसं असं लफतफीत करून घेते आहे. जास्तही पातळ करायचं नाही, थोडंसं असं लागलं पाहिजे म्हणून. आता या चिंचेच्या वाटीत अजून थोडंसं पाणी घातलं. जे करत असेल ते यात थोडंसं आंबट घालू शकता. लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ किंवा कोकमही घालू शकता. तर मी ते सगळं असं लपथपीत मसाला बनवून घेतला, बाजूला ठेवला. त्यानंतर आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये 4 चमचे एवढे रवा घेऊयात आणि यातच 2 चमचे एवढे तांदळाची पिठी घेतली. वरून आता चिमूटभर हळद घालूयात. अगदी थोडंसं पाव चमच्यालाही कमी लाल तिखट आणि रव्यापुरतं चवीनुसार अगदी थोडंसं मीठ. आपण मसाल्यातही मीठ घेतलं आहे, शिवाय सुरणाचे कापही मिठाच्या पाण्यात ठेवले होते म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं. सुरणाच्या कापमधीलही पाणी सर्व निथळून गेलं. आता जो आपण हा मसाला बनवून घेतला आहे, ही जी पावडर मसाल्यांची पेस्ट बनवली आहे, यात आता हे जे काप आहे हे चांगले घोळून घेऊयात. यात जे कांदा लसूण खात असतील त्यांनी थोडीशी आले लसूण पेस्टही घालू शकता, अजूनच भारी चव येते. आज माझा उपवास आहे म्हणून मी इथे तोंडी लावण्यासाठीचे काप बनवते. मी लसूण पेस्ट किंवा आले लसूण पेस्ट नाही घातली. हवं तर तुम्ही यात आले लसूण पेस्ट किंवा फक्त लसूण पेस्टही घालू शकता, अजूनच टेस्टी अशी चव येते. अगदी जसं आपण फिश फ्राय तळतो तसेच तळायचे. मोठेही काप करून घेऊ शकता. मोठं सुरण असेल त्याचा जो तुकडा मोठा असेल तर मोठेही काप करून घेऊ शकता, पण शक्यतो मोठे काप थोडे पातळ करायचे. लहान करत असाल तर असे पातळ पटकन होतात. तर या पद्धतीने मी मसाल्यात असे सर्व काप कोट करून घेते किंवा मसाला दोघं बाजूने सुरणाच्या कापला लावून घेतला. हे पहा सर्व असे लावून घेतले, अगदी लपथपीत असं. आता हे एक 5 ते 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात. 10-15 मिनटं चांगलं मुरलं की मी आतपर्यंत हा मसाला जातो. तोपर्यंत आपण इथे दुसरीही कामं करू शकतो. कणिक भिजवून घेऊ शकतो किंवा अजून दुसरे काम करू शकतो. तोपर्यंत हे सुरणाचे काप मुरतात, झटपटही होतात
आता एक 10-12 मिनिटानंतर आपण हे काप रव्यात असे थोडेसे घोळूयात. हे पहा या पद्धतीने जसे आपण फिश फ्राय करतो तसंच रवा आणि तांदळाच्या पिठीमध्ये हे चांगले घोळवून घ्यायचे आणि इथेच मी ताटातच हे बाजूला करून यातच ठेवते किंवा तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्येही ठेवून घेऊ शकता. या पद्धतीने हे काप असे रवा आणि तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचे. तोपर्यंत मध्यम आचेवर मी तवा गरम करून घेतला. तर या पद्धतीनेच असं पटपट हे काप होतात किंवा मोठ्या ताटात सर्व तांदळाची पिठी आणि रवा पसरवून द्यायचं. त्यातच हे बारीक काप असे मिक्स करायचे आणि उलटपालट करून दोघी बाजूने एकसारखेही हलवून घेऊ शकता. तसंही पटकन होतं, पण व्हिडिओत दाखवण्यासाठी मी एक-एक करून दाखवते आहे. हे पहा या पद्धतीने मोठ्या ताटात सर्व तांदळाची पिठी आणि रवा पसरवून घ्यायचा. त्यातच एक काप घालायचे आणि दोघं बाजूने पाखडल्यासारखे करायचं. बरोबर दोघंही बाजूने तांदळाची पिठी आणि रवा लागला जातो. आता इथे आधीच मी गॅसवर तवा ठेवून घेतला होता. मध्यम ते मंद आचेवरच तवा गरम झाला आणि थोडंसं पोहे खाण्याचे 2 चमचे एवढेच तेल घातले. तव्याला असं थोडंसं तेल पसरवून देऊया. जास्तही ताव द्यायचा नाही किंवा अगदीच तवा कडकडीत गरम होऊ द्यायचा नाही. मध्यम आचेवर गरम झाला असेल तर मंद आच करायची आणि एक-एक करून हे काप सोडायचे. नाहीतर मग वरचा रवा आणि तांदळाची पिठी सर्व अशी काळीकुट्ट होते आणि आतमध्येही काप मग चांगले मसाले आतपर्यंत मुरल्यावर चांगले शिजत नाही किंवा लवकरच मग करपल्यासारखे होतात. म्हणून आधी मध्यम आचेवर तवा गरम झाला, तेल घातल्यावर मंद आच करायची आणि सर्व काप असे पसरवल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटानंतर उलट करून घ्यायचे मंद आचेवर. गॅसची आच थोडीशी मध्यम असेल तर एक 2-3 मिनिटानंतर पलट करू शकता. हे पहा या पद्धतीने जास्तही काळे करायचे नाही, तेव्हाच पटकन होतात. हे पहा या पद्धतीने मी सर्व काप इथे असे उलट करून घेतले. सुरुवातीला तव्यात जेवढे तेल पसरवले होते तेवढेच काप मी या तव्यावर घातले. जास्त तेल घातले असेल, सर्व बाजूने पसरवले असेल तर अजून जास्तही काप तव्यावर पसरवून घेऊ शकता. तर हे पहा दुसरी बाजूही मी उलट करून काढून घेतली. तर मंद आचेवरच क्रिस्पी असे होऊ द्यायचे. तर हे पहा दोघंही बाजू अशा तळून घ्यायचा. रंगही किती छान आला आहे. जास्तही काळेकुट्ट करायचं नाही म्हणून गॅसची आच मंद ते मध्यमच ठेवायची. तर याच पद्धतीने राहिलेले कापही तळून घेऊयात. तर तवा आधीच तेलाचा होता म्हणून मी सर्व काप असे पसरवून घेतले. वरून अजून थोडंसं तेल घालूयात आणि मंद आचेवर हे काप उलट करून घेतले दोघंही बाजूने. 2-3 वेळा असे उलट करायचे आणि मंद ते मध्यम आचेवर चांगले हे परतवून काढून घेतले. सर्व काप आपले तयार आहेत. लसूण पेस्ट न घालताच आपण हे तोंडी लावण्यासाठी उपवासासाठी हे काप टेस्टी असे लागतात. जे लसूण खातात ते आले लसूण पेस्टही घालू शकतात. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.